हाय गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे मंडे. कॉर्पोरेट एम्प्लॉईला न आवडणारा दिवस. 2 दिवस ना वीक ऑफचे कसे जातात काय समजतच नाही यार. असो, आता आपण जाऊया. आज मंडे आहे तर आपण जाऊया अंबरनाथच्या मंदिरात. आता स्पेसिफिकली नाही पण मी 1-2 महिन्यातून जात असतो. आज मंडे, आज आपल्याला टाईम आहे. लॉग इन पण लेट करायचं ॲक्च्युली, तर जाऊन येऊया मंदिरात. चला. पोचलो आपण मंदिरात. जाऊया आता, दर्शन घेऊन येऊया आधी. आज मंदिरात मंडे होता, थोडीशी गर्दी होती. त्याला अर्धा तास लागला दर्शनाला. मस्त दर्शन झालं. जाऊया आता घरी. हर हर महादेव. आपण ह्या रोडनी जात होतो, 90 फीट रोडनी. तर भूक पण लागली आहे, तर आता आपण ते आलो बेनेडोसा खायला. बेनेडोसा खाऊन घेऊया आधी, मग जाऊया घरी. घरी पोहोचलो. मी आपल्या चॅनलचे नवीन असाल तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल आणि आपल्याला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. Till that same evening. हाय गाईज, आपण जे झुडिओमध्ये कपडे आणलेले ते तुम्हाला मी आता एक एक करून दाखवतो. तुम्ही पण बघा काय काय घेतलेत. विंटरचं चांगलं कलेक्शन आलं आहे झुडिओमध्ये. तर त्याच्यामधून एक आपण हे घेतलेलं एक टी शर्ट प्लस हूड आहे. बघा, याला कॅप आहे, हूड आहे याला. तर हे टी शर्ट माझ्याकडे नव्हतं असं, आणि काहीतरी युनिक आहे. अँड आय लव बेज आणि व्हाईट कलर. तर मला हे व्हाईट कलर खूप जास्त आवडतात. तर माझे मोस्टली कपडे व्हाईट कलरमध्येच असतात, व्हाईट आणि बेज कलरमध्ये. त्याला वगैरे 2 पॉकेट पण आहेत. कूल ना, एक नंबर आहे गाईज मला. नेक्स्ट आपण घेतली आहे ही ट्राउझर. हे बघा, ही ट्राउझर घेतली आपण. याची फिटिंग मस्त आलेली ॲक्च्युली. ही फॉर्मल वेअर पण आहे, ऑफिसला पण घालू शकतो कधी गेलो तर. अशा या 2 ट्राउझर घेतलेल्या, एक मेहंदी टाईपमध्ये आणि एक बेज कलरमध्ये. बघा, या 2 ट्राउझर घेतलेल्या आपण, 32 साईज. आणि या ट्राउझरची क्वालिटी आहे ना गाईज, प्युअर कॉटन कपडा आहे आणि एकदम परफेक्ट फिटिंग आहे आणि रिलॅक्स फिट आहे. एकदम रिलॅक्स फिट ट्राउझर आहे, म्हणून ही घेतली. आधी मी ही वालीच फक्त ट्राय करून बघितलेली, पण नंतर मग हा कलर पण घेतला, कारण असे कलेक्शन खूप कमी येतात झुडिओमध्ये, म्हणून मग मी ही पण घेतली, हा कलर पण घेतला. आणि हे कसे तुम्ही शर्टवरती पण घालू शकता, टी शर्टवरती पण घालू शकता, आणि फॉर्मल ॲज अ फॉर्मल पण वेअर करू शकता. बघा, बेज कलरची पॅन्ट. हे 2 घेतले ट्राउझर. आणि याची क्वालिटी आहे ना, जबरदस्त आहे, जबरदस्त क्वालिटी. त्यानंतर आपण ही घेतली, आय डोंट नो ही तुम्हाला पॅन्ट आवडेल की नाही. ओमकारला तर नव्हती आवडली पॅन्ट. जीन्स पॅन्ट विथ मल्टिपल पॉकेट्स, बॅगी पॅन्ट आहे, जशी मी आता ही घातलेली. ही थोडीशी स्ट्रेट फिटच आहे, पण ही थोडी बॅगी आहे. बघा, विथ मल्टिपल पॉकेट्स. बघा, 2 इथे 2 साईडला, इथे खाली आणि मागे 2. विथ 8 पॉकेट्स पॅन्ट आहे, विथ 8 पॉकेट्स पॅन्ट. ही मला आवडली कारण याचा पॅटर्न युनिक होता आणि याची क्वालिटी तर जबरदस्त आहे. आणि याची पॅटर्न युनिक पॅटर्नमध्ये ही पॅन्ट आली आहे. ओनली रुपीज गाईस 899ला पॅन्ट होती. हे आपण एक टी शर्टवरती, याच टी शर्टवरती आपण ही ट्राय करून बघूया. हे जो टी शर्ट घेतला आहे आपण, याच टी शर्टवरती ना आपण ही पॅन्ट ट्राय करूया. नंतर जबरदस्त फिटिंग आहे पण गाईस याची, जबरदस्त. मी तिकडे वेअर करून बघितली, तिकडे सूट नव्हती होत मला. मे बी ह्याच्याखाली शूज घातले तरच ही पॅन्ट सूट होईल, कारण की हे खालून म्हणून. तर ही पॅन्ट ओमकारला नव्हती आवडली, पण आपण घेतली, आपल्याला आवडली म्हणून. नेक्स्ट इज 2 शर्ट घेतले आपण. बघा, हा बेज कलरचा शर्ट. अगेन बेज कलर शर्ट माझ्याकडे नव्हता. अँड सेम ब्राऊन कलरचा शर्ट. हे बघा, हे 2 शर्ट घेतले आपण, एक बेज कलरमध्ये आणि एक ब्राऊन कलरमध्ये.
प्रॉपर कॉटन आणि जो फॅब्रिक आहे ना काय त्याचं एकदम हेवी फॅब्रिक, थिक फॅब्रिक आहे आणि घातल्यावरती लुक एकदम प्रीमियम येतो गाईज. आणि हा जो शर्ट आहे ना, ह्या शर्ट खाली बेज कलर शर्ट खाली मी ब्राऊन जॉगर्स बघितलेली, एक नंबर दिसत होती गाईज ती जॉगर्स. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पण त्या जॉगर्समध्ये माझी साईज अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी फक्त शर्ट घेतला. आणि या ब्राऊन कलरच्या शर्ट खाली तर आपण ती जी बेज आपली ही ट्राउझर आहे, हे बघा ही ट्राउझर आहे, ती पण आपली बेस्ट जाईल. हे बघा हे कॉम्बिनेशन. लास्ट बट नॉट द लिस्ट, तो एक शर्ट कम टी शर्ट आलेला व्ही नेकमध्ये आहे. व्ही नेक माझ्याकडे एक पण फुल स्लीव्ह टी शर्ट नाही आहे. आणि जेव्हा मी हा वेअर केला तेव्हा तिकडे मला आवडला हा ड्रेसिंग रूममध्ये. जेव्हा मी वेअर करून ट्राय केला तेव्हा मी पण हा एक घेतला की काहीतरी तर नवीन ट्राय करूया, नवीन वेअर करून बघूया. आणि याची क्वालिटी पण बेस्ट आहे. तुम्ही गरमीमध्ये पण घालू शकता, विंटरमध्ये पण घालू शकता. गरमीमध्ये समरमध्ये घातलं तर एवढं गरम नाही होणार, कारण नॉर्मल कपडा आहे एकदम कॉटनमध्ये. तर हे आपलं आहे कलेक्शन जुडिओचं, जे आपण त्याची शॉपिंग केली. आता एक एक करून ट्राय करून बघूया कसं सूट होतं. ठीक आहे, कसं वाटतंय? जबरदस्त गाईज, मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटते ही पॅन्ट आणि हा टी शर्ट. तो व्हाईट कलर जो आपण फुल स्लीव टी शर्ट घेतला तो ह्याच्यावरती ट्राय करून बघू कसं वाटतंय. तो टी शर्ट चांगला वाटतो या पॅन्ट खाली, या पॅन्टवरती या टी शर्ट चांगला वाटतो. टी शर्ट मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय व्ही नेकवाला, तर कसा वाटतोय माझ्यावरती. मला व्ही नेक ट्राय करायला पाहिजे अजून की राऊंड नेकच घालू. ह्या शर्ट खाली ॲक्च्युली मला ब्राऊन मी जॉगर्स बघितलेली, जॉगर्स टाईप थोडी जीन्स होती, मल्टिपल पॉकेट, ती मस्त जात होती. ही नॉर्मल घातली आहे मी आता, हे पण जाते चांगलं, म्हणजे नॉर्मल लुक येतो ना चांगला. आपण शर्ट मला आवडला. कोणत्या तरी पॅन्टवरती आपण नंतर कॉम्बो करू याला, ब्लॅक पॅन्टवरती किंवा ब्लॅक जॉगर्सवरती चांगला जायचं. त्या ट्राउझरपेक्षा ही आपल्याकडे पॅन्ट होती ब्लॅक जॉगर्स टाईप, त्याच्यावरती हा शर्ट चांगला जातो ना, कडक लुक येतो यार, एक नंबर. सर्वात तगडा कॉम्बिनेशन आहे यार, ब्राऊन आणि बेज कलर. खूप आवडला मला. आणि फिटिंग जी आली आहे ना, एक नंबर गाईज, एक नंबर फिटिंग, जबरदस्त फिटिंग. गाईज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता आउटफिट आवडला आणि कोणता कॉम्बो तुम्हाला बेस्ट वाटला, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर अशी आपण ही एवढी शॉपिंग केली, त्याची जुडिओमधून ओमकारला चांगलाच फटका भेटला आहे. 4,500-5,000च्या आसपास काहीतरी बिल झालेलं. तर सांगा मला कमेंटमध्ये. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. कीप सपोर्टिंग. मिलते हैं अपने नेक्स्ट ब्लॉग में. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.